नवऱ्याला हात लावू देत नव्हती आणि शेजारच्याला रात्री खिडकीतून आत बोलून त्याच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रात्रीची वेळ होती. रेखा खिडकीतून कोणाला तरी हाताने इशारा करत होती. समोरून पण एक मुलगा तिला इशारा करत होता. रेखा त्याला बोलत होती आणि तो पण हळूच रेखाजवळ आला. खिडकीतून तो रेखाचा हात धरून आतमध्ये आला आणि खिडकी बंद झाली. थोड्या वेळाने आतमधून जोराने रडायचा आणि ओरडण्याचा आवाज आला. आवाज रेखाचा पण होता आणि जो मुलगा तिथे गेला होता त्याचा पण. मित्रांनो, कथा खूप रोमांचक आहे. तुम्हाला कथा खूप आवडेल. पूर्ण कथा शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला कथेला सुरुवात करूया. रेखाचा नवरा एक दिवस रेखासोबत भांडत होता. त्याचं काहीतरी वेगळंच कारण होतं. त्यांचं बोलणं झालं आणि रेखा तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा बंद केला. थोड्या वेळाने तिचा नवरा दरवाजा उघड बोलत होता. खूप वेळ रेखाचा नवरा दरवाजाजवळ उभा होता, पण रेखाने दरवाजा उघडला नाही आणि तो आता दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. सकाळी परत तो रेखासोबत भांडत होता. रोज पण त्यांचं भांडण होत असे, कारण रेखा कधी नवऱ्यासोबत प्रेमाने राहत नव्हती आणि रात्री ती एकटी तिच्या खोलीत राहत होती. आणि एक दिवस रेखा तिच्या खोलीत असताना रात्री तिचा नवरा खोलीबाहेर होता आणि त्याला आतमधून माणसाचा आवाज आला होता. पहिल्या दिवशी तर तो काही बोलला नाही, पण दुसऱ्या दिवशी परत त्याला आवाज आला आणि त्याने बाहेरून दरवाजा वाजवला. बराच वेळ दरवाजा उघडला नाही आणि नंतर रेखाने दरवाजा उघडला. रेखा म्हणाली, का परेशान करता तुम्ही मला? झोप लागली होती. तुम्ही झोप मोड केली का? दरवाजा वाजवला. रेखाचा नवरा रेखाला म्हणाला, मला कालपासून खोलीमधून माणसाचा आवाज येत आहे. कोण आहे आतमध्ये? बघू दे. आणि तो आतमध्ये आला. आतमध्ये तर कोणीही नव्हते. रेखा आणि तिचा नवरा रात्रीच त्यांचे भांडण सुरू झाले. रेखा म्हणत होती की खोलीमध्ये कोण येणार आहे? तुम्हाला भास झाला असेल. पण तिचा नवरा म्हणायचा की कोणीतरी होतं. त्यांचे भांडण आता रोज सुरू झाले होते. एक दिवस रेखाचा नवरा बाहेरून येत होता आणि त्याला दिसले की एक मुलगा रेखाच्या रूम मधून खिडकीतून बाहेर येत होता. ते सर्व बघून तो थक्क झाला आणि आता त्याला समजले की रात्री त्याला आवाज या मुलाचा येत होता आणि नंतर तो मागच्या खिडकीतून बाहेर जात होता. रात्री रेखाचा नवरा तिला म्हणाला की मी शेतात जात आहे आणि रात्री तिकडेच थांबेल. रेखासाठी तर चांगलेच होते, पण रेखाचा नवरा बाहेर गेलाच नाही. रेखाला वाटलं की तो शेतात गेला असेल. रात्री रेखा खिडकीतून त्या मुलाला इशारा करत होती आणि त्याला बोलवत होती. तो आला आणि खिडकीतून खोलीमध्ये. थोडा वेळ झाला आणि खोलीचा दरवाजा वाजला. रेखा घाबरली की कोण असेल. ती त्या मुलाला म्हणाली की खिडकीतून बाहेर जा. त्याने जशी खिडकी उघडली तर बाहेर रेखाचा नवरा होता. तो खिडकीतून आत आला आणि दोघांनाही खोलीमध्ये. रेखाचा नवरा रेखाला आणि त्या मुलाला चांगलाच हाता घालून तो ओरडत होता आणि रेखा पण रडत होती. नंतर तिथे सर्व जमा झाले आणि काय घडले ते त्यांना समजले. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.